हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो आपण चाललेलो आहोत लोणावळ्याला. बघूयात, आता पाऊस येतोय खूप जास्त. आता थोडासा कमी झालाय, सो बघू. आता आपण चाललेलो आहोत शिवाजीनगरच्या रेल्वे स्टेशनला. त्यासाठी आपण बसमध्ये बसलेलो आहोत. सकाळचे जवळजवळ 6 वाजून गेलेले आहेत आणि बाहेर थोडासा पाऊस चालू आहे. आम्ही मग शिवाजीनगरच्या स्टेशनला पोहोचलो, तिकीट काढलं. ट्रेनला यायला थोडासा वेळ होता. मग म्हटलं यार नाश्ता केला पाहिजे, म्हणजे भूक नाही लागणार. मग सो तिथे जवळ मग नाश्त्याचं सेंटर होतं, तिथे मग नाश्ता करायला घेतला. तिथे चहा पण होता, पण मला चहा ऑथेंटिकच लागतो, जिथे चहाची चव चांगली असेल. मग मम्मीला म्हटलं तू घे, तू टेस्ट कर, थोडासा मी घेऊन बघते, जर आवडला तर घेते. पण तो चहा काय मला विशेष आवडला नाही. मग मम्मीला म्हटलं बाई तूच घे, मला नको. ओके म्हटलं, मला नाही आवडला. सो मग आम्ही चहा पिल्यानंतर मग आमची ट्रेन आली. मग आम्ही ट्रेनमध्ये बसलो. हे आहे नजारा बाहेरचा. आपली ट्रेन निघालेली आहे. इतकं सुंदर असं ॲटमॉस्फिअर झालेलं होतं, कारण की बाहेर हलका पाऊस येत होता, हलकी बारिशवाला. मग नंतर मी लिपस्टिक लावण्याचा कार्यक्रम केला, लिपस्टिक वगैरे लावली आणि मग आम्ही पोहोचलेलो आहोत. मग इथून कसं जायचं हे जरा विचार करत होतो, पण आता ही माझी लोणावळ्याला जायची फर्स्ट टाईम नाही आहे, 3री-4थी वेळेस आहे. मी म्हटलं काही नाही, इथून चालत जाऊ, पुढून रिक्षा करू. सो मग आम्ही तिथे पोहोचलेलो होतो. जास्त अशी गर्दी काही नव्हती. मम्मी बघू शकता कशी पूर्ण रेनकोटने पॅक झालेली. तिथून मग आम्ही रिक्षा केला आणि मग रिक्षामधून पण तुम्ही बघू शकता इतकं सुंदर असं ॲटमॉस्फिअर होतं. इतकं छान वाटत होतं ना खरंच. म्हणजे जाण्याआधी माझं एवढं मन नव्हतं, पण ॲटमॉस्फिअर बघून छान वाटलं. मग आम्ही इथे पोहोचलो होतो भाजेच्या लेण्याला. हे आहे आपलं सुरुवातीचं पडाव. सो आता आपण चढणार आहोत हळूहळू, कसतरी छत्री घेऊन, छत्रीचा सहारा घेऊन. तशी मी भिजणारच आहे, पण तरी पण मी लिपस्टिक लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता बघू ती किती वेळ टिकती आहे. बाकी आता जरा फोटोशूट करणार, छत्री घेऊन चालणार. येस, पहिली वेळ जाते तसे तुम्ही भाज्या लेणीला. बाकीचं लोहगड वगैरे झालेलं, विसापूर झालेले ते तुम्ही बघितलं असेल, आणि नसेल बघेल तर तो व्हिडिओ बघा नक्की. आणि मग काय करूया आता, काय आपल्याला काय, आपल्या इकडं कॉमन आहे असलं. सगळ्या व्हिडिओमध्ये अशी शिनबाई झाकलेली रेनकोटनी. एवढा पाऊस नाही तरी पण कमी आहे. मी आधीच काळी. सेल्फी काढणार पांढरच निघतं. हे जे काढतं का ते सेल्फी पांढरच निघतं. आली का गोरी बघ, सेल्फी काढणार गोरे निघतं. मी तर कशी बी गोरीच निघते. बस आडवं पण नको, आडवच. हा बस पाणी घ्यायचं ते मागचं. अगं कोणतं पाणी? माझा मोबाईल डिस्कस नको घेऊ तू. बस लय झालं. फोटो का इथे. आता मी बॅग घेऊन जाते. मम्मीला म्हटलं जरा मागून व्हिडिओ टाक. मस्त छत्री घेऊन, किती सुंदर दिसतंय ॲटमॉस्फिअर पण आणि मी पण. चांगली दिसते. हे आमच्या आई साहेबांचा सुद्धा फोटोशूट चालू होता. किती सुंदर दिसते ती पण, एकदम ग्रीनरी नेचरमध्ये. मी बघ कसली भारी दिसते. इथे तिकीट काढायला पण होतं. मला एक्सपेक्टेड नव्हतं तिकीट असेल म्हणून. मग आम्ही तिकीट काढलं. इथे नक्की कॅश घेऊन जा, कॅशनेच इथे तिकीट काढलं जातं. कसलं भारी वाटते, पहाडमध्ये आल्यासारखं. फ्रेंड्स, आपण थोड्याशा पायऱ्या चढल्यानंतर आता आलेलो आहोत भाजेच्या लेण्याला. मुश्किली वाव, जैसा फोटो में दिखा था वैसा ही है ये तो बिल्कुल. वाह 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 गाइस, नाइस व्यू. बाजियाँ जीतियाँ मैं हारियाँ जान से. कसं वाटतंय गाईज? मस्त वाटतंय. अजून काय वाटणार आहे?
आहे याच्यात अंधारात. आपण वेळूळची लेणी बघायला गेलतात का? तशा लेणी इथं नाही लागली का ते बघा. चलो गाईज हम देखते हैं. असा विषय झाला आहे की तिला काय आवडलेलं नाही आहे विशेष. मी येऊन आले, मी नव्हतं बघितलं म्हणून. पण मला बी नव्हतं माहिती की इथं फक्त लेण्याचं म्हणजे अजून मला वाटलं बऱ्याच लांब मोठ्या मोठ्या असतील, पण इथं काही एवढं विशेष नाही आहे. जस्ट तिला हवं आहे, नाहीतरी ती नेहमी अनसॅटिस्फाईडच असते. सो लिव इट, आपण जास्त विचार नाही करायचा. पाऊस नाही लागत आहे, पण पाऊस नाही एवढा. वार आहे पण लय थंड थंड. थंड असणारच ना पावसाच्या ठिकाणी. पावसाची दिवस आहेत ना, तर पावसातच येतच नाही. धबधबे बघायला उन्हाळ्याचं काय असेल माझा बिना काय हे जे एक असे मला वाटते स्तूप आहेत वाटते, हे असे गौतम बुद्धाचेच. बघा आतमध्ये कसं आहे ते सगळं. हां पण कसलं भारी वाटते हे. काय मोबाईल कॅप्चर नाही करू शकत पण जे दिसतंय रिॲलिटीमध्ये ते. आता जे वाटलं की डोंगर खाली बघा. शेवाळ आले, शेवाळ. माझ्या मम्मीला पुढं पुढं जायची घाई झाली. तिला वाटते काय आहे पुढं काय आहे, पण ती काय माहीत आता हेच आहे फक्त पुढं, काहीच नाही आहे विशेष दुसरं अजून. पण तिला काय बघायचं काय माहिती. जायचं का मम्मी धबधब्यात? जायचं का धबधब्यात? जा ना, मज्जा येते अगं. नाही पडत मज्जा येते. काय जीवाला एवढी घाबरत. आता काय आयुष्य 40 वर्ष जगली बस झालं. ते पांढरे पांढरे बी नाही म्हणता येणार. इकडे येऊन कोण बसली, इकडे येऊन कोण बसली. काय है इकडे, कौन सा खजीना है यहाँ पर? काय साईड जात असतील गाड्या. मी 2 वेळेस टाकले होते की मग ट्रेकिंग करता बघा ट्रेकिंग करून म्हणजे घसरतात तिथं सटकून घसरतात. काय असं लय घसरायला नसतं. काही नसतं, खाली दगड असतो घसरायला, म्हणजे मऊ माती असते, मऊ मातीवर घसरत. म्हणलं होतं ना इथं बुद्धाचं काहीतरी दिसते, ते गच्छामी गच्छामी म्हणतात ना. कसली पूजा आहे पण ही नेमकं? हा ना, पूजा कशाची असेल काय माहिती. एनिवेज गाईज हमे क्या बघा ना किती कोरला असेल ते दगडात. मला चहा प्यायची इच्छा झाली आता. इथं नसतं, इथं लेणी आहे. इथं कसं वरती जमा. तो आपली लेणी बघायची झालेली आहे आणि आता आपल्याला जायचंय धबधबा बघायला. परत धबधबाच बघायचा आहे.
कारण की बाकीचे सगळे स्पॉट खूप दूर दूर आहेत. आणि आता 11:15 वाजले तर आमचं खूप लवकर झाले बघून. आम्ही एवढा टाईमपास करूनही लवकर झाले. बाकी मी सुंदर दिसते. जेवत असते मग जात असते. छत्री जायची उडून ही छत्री जायची उडून जायची मग अश्विन ते मला म्हणून तिकडेच राहा तिची ना. असं दूर निघतोय म्हणजे ढग असं एकदम पळल्यासारखे दिसत ढग. तू जजमेंट झालीच नाही का अजून? तुझ्यामुळे झाला बाई लोणावळा. इच्छा होती बघायची. माझ्या दीदीने केल्या लोणावळा. हां अजून कर ना तारीफ. अजून काय दीदी सगळं दाखविते मम्मीला. पप्पा नका का दाखवी. पप्पाला घेऊन यायला पाहिजे तू एकटी एकटी फिरत. पप्पा येत नाही. तू हा ये म्हणते का त्यांना? चला म्हणलं तर दोघं जाऊ म्हणलं जातो. तू तुझी जीवाची आवाज पूर्ण कर. त्यांना आम्ही लागलं फिरायचं कारमध्ये. ते बसचे शौकीन नाहीत. त्यांना वाटते कारमध्ये फिरा. झोप पण चल. सो फ्रेंड्स आपला हा परतीचा प्रवास चालू झालेला आहे. हा सुंदर रस्ता याला सगळ्याला आपल्याला बाय बाय करून आता आपण गाडीमध्ये बसलेलो आहोत स्टेशनला जाण्यासाठी आणि मग आपण निघणार. सो आम्ही आलेलो आहोत आता स्टेशनला. 2:15 वाजलेले आणि आता आम्ही मग जाऊ पुण्याला. तो हा ब्लॉग इथे संपत आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव फन अँड एन्जॉय. बाय बाय.